मित्रांनो आज जनतेच्या मनातील मानाचं हिंदकेसरी मैदान पेडगाव हिंदकेसरी मैदान पार पडलंय आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपला सर्वांचा आवडता मित्रांनो मल्हार आज द्वितीय नंबरचा मानकरी ठरलाय। आज शेठ मित्रांनो मैदानामध्ये आलेत। शेठ नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय सांगाल आज द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला आपला मल्हार? प्रथम तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद। काय सांगाल हा पहिरा कधी झालेला होता? हा पहिरा आमचा 1 महिन्यापूर्वी झाला होता। 1 महिन्यापूर्वी झाला होता। हो। काय सांगाल गाडी कशी काय पळाली? गाडी खूप छान पळाली। ड्रायव्हर कोण होते गाडीवरती आज? ड्रायव्हर बबलू चाचा होते। बबलू चाचा बसले होते। हो। काय सांगाल मल्हार जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय आणि त्याच्यामध्ये 1 नंबर गुलाल असतोच। काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे त्याचं? मल्हारच आहे तो। कधी मालकाची मान कधी खाली जाऊन देत नाही मल्हार। शेठ आता बघा गेलं तर आपल्या पहिला भरपूर नंदी आहेत। आपला आज सुंदर असेल, सुंदर बाकासोरची गाडी पळवली ती देखील गाडी चांगली पळाली, पण कुठेतरी आपण थोडक्यात म्हणतो की 19-20 होता हारजीत होत राहते। अजून भरपूर आपला साई असेल, मल्हार असेल, मैदानामध्ये भरपूर नंदींनी सहभाग घेतला होता, पण त्याच्यामध्ये मल्हारनाच गुलाल दिलाय। सुंदर वगैरे पण पळाली, त्यांच्याविषयी काय सांगाल? सर्व नंदींचे पहिला मनापासून सर्वांचे धन्यवाद। भैया ड्रायव्हर तुमच्या बरोबर आहेत। भैया काय सांगाल आज कशा पद्धतीने गाडी पळाली? चांगली गाडी पाहिली आणि म्हणजे आज गाडी तिसऱ्यांदा पाहिली मल्हारन सरजा, पण आज गाडी चांगलीच पाहिली। आज नियोजन म्हणजे बाई आपण बघायला गेलं तर सर्जा आणि मल्हार ही गाडी वारंवार पळत असेल, बिनजोड असेल, 3 फेऱ्याचं मैदान असेल, गाडी कुठेतरी जुळून पडते की वेगळं पण गाडीमध्ये दिसतं। काय सांगाल? जोड म्हणजे शेटजींचं पण म्हणजे सचिन आपलं घोटवाल्यांचं पण म्हणजे मन जो आहे ती बैलांची पण मन जो आहे ती त्यांची इच्छा आहे की म्हणजे गाडी जाईल तिथं गुलालात राहते, त्यामुळे गाडी ती पावायची त्यांचं मन हे आहे। त्या दिवशी पब्लिकनं पळून 1 नंबर केलाय, काय सांगाल? त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातच नाही तर 14 देशानं बघितला पण मल्हार 92 लाखाची खरेदी म्हणजे काय चीज आहे? काय सांगाल? म्हणजे मी तिथं 3 गाड्या फायनलला ठेवलेल्या, पण मी शेटजींचं माझं बोलणं झालं 15-20 मिनिटं आधी की भैया आता तू ती गाडी हात तर मग ह्या गाडी ड्रायव्हर मी शेटजींनी तिथं शब्द दिलता आज 100% मला 1 नंबर करणार म्हणजे करणार। बिनजोडमध्ये सुद्धा क्षेत्र गाजवतोय आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये क्षेत्र गाजवतोय, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं तो बैल 2 साईडचा पब्लिकचा आहे आणि त्या बैलाला स्पीड एवढा आहे आता की सगळ्यात टॉपचा बैल म्हणजे मला राहता। भैया शेटजींविषयी काय सांगता? शेटजी म्हणजे काय अजून पात्र मला एकदा पण विचारलं नाही की आपल्या बैलाला काय म्हणजे दिसतंय ही करतंय काय, पण जाईल त्यामुळे अड्ड्यात बैल काय गुलालात आहे त्यात शेटजी खुश आहे। तुम्हाला सुद्धा गुलालाचा बेताच बादशाह म्हटलं जातं या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये, सांगा काय काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मच्छिंद्रनाथांचे पुण्य आहे, जाईल त्या अड्ड्यात माझा बैल पहिल्यांदा म्हणजे कुठली पण गाडी असून हाणल ती गाडी फायनल राहत्या। भैया कुठेतरी आता अलीकडे पायऱ्याचं नियोजन देखील तुम्ही पण लावताय आणि नियोजन पण परफेक्ट बसतंय। ड्रायव्हर आहे म्हणजे एखाद्या गाडी जुळलीच पाहिजे, कारण की प्रत्येक अड्ड्यात गाडी आपण गुलाला आहे म्हटलं एखादी तर गाडी आपण जाईल त्या अड्ड्यात जुळतोय आणि जाईल त्या अड्ड्यात गाडी फायनल राहत्या। मल्हारची अशी काय खासियत आहे की तो बघितलं की कमालच करतोय तू? काय सांगा? 100% कमाल म्हणजे तेवढं स्पीड आहे त्याला आणि असा पब्लिकला तर आला तर आतनं एखाद्या उडी कमी घालाल, पण पब्लिकला जास्तच पोहोचतोय। बघायला गेलं तर सातत्य आणि कंटिन्यू पळत राहतोय तुमचं नियोजन असेल। शेट आहे आता भरपूर नंदी आपले पळतात, इथून पुढे पण पळत राहतील आणि अशीच संपूर्ण टीमचं आणि शेटचं नाव करत शुभेच्छा देतो। धन्यवाद।